शाळा हळूहळू वाढत होती. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा इयत्ता पुढे जात होत्या आणि तुकड्याही वाढत होत्या. शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची साथ आणि संस्था चालकांचं मार्गदर्शन यामुळे शिवसमर्थची मुले क्रीडांगणापासून ते स्पर्धात्मक परीक्षांपर्यंत चौफेर पराक्रम गाजवत होती. 1965 साली शाळेतल्या शशी कोतवाल या विद्यार्थ्याने प्राथमिक स्तरावरची स्कॉलरशिप मिळवून जी सुरुवात केली तो प्रवाह अगदी आजपर्यंत सुरू राखण्यात शाळेला यश मिळालं आहे. शाळेच्या वाढत्या विस्ताराला वाव देण्यासाठी डॉक्टर मूसपत इथे कल्याण कुटीर ही इमारत बांधण्यात आली. 1977 साली शाळेच्या माध्यमिक विभागाला मान्यता मिळाली आणि संस्थापकांचं स्वप्न पूर्णत्वाला गेल्याचा आनंद मंडळाला झाला. गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीत शिवसमर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून करवीरबाई, घांगुर्डेबाई, श्यामला पेंडसेबाई, रजनी दापकेबाई, शालन पराडकरबाई, गीता पेंडसेबाई, अंजली मोहोडबाई आणि सध्याच्या ललिता डावरेबाई यांनी शाळेला प्रगतीपथावर नेलंय. प्रत्येक संस्थेचं एक वैशिष्ट्य असतं, एक वेगळेपण असतं. ठाण्यात अनेक शाळा आहेत, त्या सगळ्यांमध्ये शिवसमर्थ विद्यालय उठून दिसतं ते परिपाठामुळे. शाळा सुरू झाल्यापासूनच लागू गुरुजींनी परिपाठाला आरंभ केला. सुरुवातीच्या काळात रामरक्षा, मारुती स्तोत्र, दिनविशेष, गीता पठण यांचा समावेश परिपाठात असे. पुढे लागू गुरुजी निवृत्त झाल्यावर नाना साठेंनी परिपाठाची पताका आपल्या खांद्यावर घेतली. साठे सरांनी पेटीच्या सुरावर देशभक्तीपर गीतं, अभंग, भारूड, प्रार्थना शिकवायला सुरुवात केली आणि परिपाठ अधिकच सुरेल झाला. कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो, राह की मुसीबतों से प्यार कर चलो. महाराष्ट्र राज्य शासनाने 1997 साली शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा समावेश केला. पण समर्थ सेवक मंडळाच्या शिवसमर्थ विद्यालयात परिपाठाच्या माध्यमातून हे मूल्य शिक्षण 1963 सालापासूनच दिलं जात होतं. शिवसमर्थ विद्यालयाची आणखी एक खासियत म्हणजे शाळेचा क्रीडा महोत्सव. शाळेला विस्तीर्ण पटांगण लाभल्याने शाळेनं क्रीडा स्पर्धांची आणि क्रीडापटूंची परंपरा जोपासली होतीच. सर्वसाधारण शाळांचं स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग लहानशा स्टेजवर होतं, पण शिवसमर्थचं गॅदरिंग हा एक अनोखा सोहळा असे. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होता यावं म्हणून या क्रीडा महोत्सवात वेगवेगळ्या सामुदायिक कवायती संगीताच्या तालावर घेतल्या जातात. एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांकडून सादर होणारी ती नयनरम्य प्रात्यक्षिकं पाहणाऱ्यांना थक्क करीत असत. डंबेल्स, झांजा, लेझिम, रिंग, डफली, रिबिन, झेंडे अशा गोष्टींचा वापर करून बँडच्या तालावर होणारी ती प्रात्यक्षिकं बघायला ठाणेकर गर्दी करीत असत. शिवसमर्थ विद्यालयाच्या जडणघडणीत अनेकांचा वाटा महत्वाचा आहे. त्या सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरीही या शाळेविषयी बोलताना नि. गो. पंडितराव सर, तात्या साठे, नाना साठे, लागू गुरुजी, स. वी. कुलकर्णी, मनोहर देशपांडे जे आज आपल्यात नाहीत, तसेच श्री प्रभाकर हजारे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. या सर्वांनी अत्यंत आपुलकीने आणि मनापासून शिवसमर्थ विद्यालयाला परिपूर्ण बनविण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांनी या शाळेच्या इवल्याशा रूपाला आपल्या तत्वांचं, कृतीचं आणि संस्कारांचं खतपाणी घालून वाढवलं. म्हणूनच तर आज हा डेरेदार वृक्ष आपल्याला छाया देत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शाळेची जी प्रतिमा असते ती त्याच्या शिक्षकांशिवाय अपुरी असते. त्यातही प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचं स्थान विद्यार्थ्याच्या मनात काही आगळंच असतं. गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीत अनेक शिक्षक शिवसमर्थ विद्यालयावर आणि विद्यार्थ्यांवर आपला अमिट ठसा उठवून गेले आहेत. आज सुवर्ण महोत्सवाचं तोरण बांधताना त्या सर्वांची आठवण होणं स्वाभाविक आहे. त्यातल्या अनेक जणांनी या जगाचा निरोपही घेतलाय. पण आजही आपल्या पहिलीतल्या बाईंच्या स्मृती 50शीत पोचलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत. शाळेत झालेली मैत्री ही चिरकाल टिकते, कारण त्या वयात एकमेकांविषयी असूया नसते. ती मैत्री कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसते आणि म्हणूनच ती खऱ्या अर्थाने निर्व्याज असते. त्या दिवसांना उजाळा देण्यासाठीच आजचा हा सोहळा. या शिक्षकांनी चिमण चारा भरवून ज्यांच्या पंखात गगनभरारी घ्यायचं बळ दिलं ते शिवसमर्थ विद्यालयाचे विद्यार्थी आज वैद्यकीय क्षेत्रापासून ते लष्करापर्यंत उज्ज्वल कामगिरी बजावत आहेत. या विद्यार्थ्यांना घडवणारं आणि शाळेच्या आजवरच्या वाटचालीत सक्रिय साक्षीदार असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच घांगुर्डेबाई. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा घांगुर्डेबाईंनी 24 वर्ष अत्यंत समर्थपणे सांभाळली. आज या सुवर्ण महोत्सवी वळणावर ऐकूया बाईंचं मनोगत. तशा आठवणी तर खूप आहेत, पुस्तक लिहिण्याइतक्या आठवणी. पण मुळात असं की आपली शाळा हायस्कूलपर्यंत गेली पाहिजे या दृष्टिकोनातून मंडळाने खूप प्रयत्न केले आणि त्याला माझ्याबरोबर असलेल्या सर्व शिक्षकांनी खूप साथ दिली. उदाहरणार्थ परचुरेबाई इंग्लिश BA होत्या, त्यांना शाळेत घेतलं गेलं. शाळेत देशपांडे म्हणून पद्मजा देशपांडे या बाई CPED होत्या, तेव्हा मैदानाची आपल्याला काळजी नाही अशी एक भूमिका मंडळाची होती. त्याच्याचबरोबर लीला देव या दुसरीकडून नोकरी सोडून इथे आल्या होत्या. पण गणित आणि मराठी त्यांचे विषय असल्यामुळे शाळेला इतका उपयोग झाला की पुढे श्रोत्रीबाईंनी गणित विचारावं आणि देवबाईंनी त्यांना सांभाळून घ्यावं अशा तऱ्हेचे प्रयत्न होत आले. त्याच्याचबरोबर प्रभावळकरबाई या अनपेक्षित रीतीने आमच्याजवळ आल्या आणि कालात विलीन होईपर्यंत त्या आमच्याच होत्या, आमच्याच आहेत अजून. शाळेच्या माध्यमिकला परवानगीचा प्रश्न नाही आला, फक्त उशीर झाला. पण 4थीतून पास होऊन प्राथमिक शाळा 7वीपर्यंत सरकारमान्य असून सुद्धा 5वी इयत्ता काढायला आम्हाला अनुमती मिळाली नाही. आणि ती मान्यता 7वीपर्यंतची मिळण्यासाठी जी मुलं 4थीतून 5वीत गेली त्या मुलांच्या पालकांना लागूगुरुजींनी सांगितलं हे आमच्या हाताबाहेरचं आहे. आणि त्याच वेळेला पालकांनी सांगितलं आम्हाला याचा काही उपाय असेल तर सांगा. लागूगुरुजींनी सांगितलं तुम्ही जिल्हा परिषदेत जा. त्याप्रमाणे पालक गेले आणि 4 दिवसात त्यांनी 5वी 6वी 7वीची प्राथमिक शाळेची मान्यता मिळवून दिली. आमच्या हातात ते पत्र आलं. ती मुलं आमची बाहेर गेलेली नाहीत आणि आज जर विचार केला तर त्यातल्या 95% तरी मुलं आमच्याशी आज निगडीत आहेत. त्याच्या पुढची तर आहेतच, पण हा पालकांनी आपल्या मुलांना शाळा न सोडण्यासाठी केलेला खरा सहभाग आहे. पण काय आहे, शिक्षकांनी हेडमास्तरांच्या संगतीने का होईना मुलांशी घडवावं. किंबहुना मी असं म्हणेन की हेडमास्टरची ड्युटी ही द्रौपदीसारखी आहे. कारण 2 शासन असतात खाजगी संस्थांना. 3रा वर्ग असतो पालक वर्ग, 4था वर्ग असतो आपले सहकारी आणि 5वा सर्वात नाजूक धागा असेल तर तो मुलं असतात. आणि या सर्वांचं सहकार्य मिळवता मिळवता द्रौपदीला करावी लागली असेल अशी मेहनत किंवा कष्ट किंवा मानसिक तयारी मला त्यावेळेला करावी लागली. आणि या सर्वांचं सहकार्य हेच माझं आजचं यश आहे.